साधारण 1974ची ही गोष्ट. शेगाव नगरपालिकेत निवडणुकीचे वारे वाहत होते. नगराध्यक्ष पदासाठी चुरस होती. जिकडे तिकडे प्रचाराची रणधुमाळी होती. जनता कोणाच्या गळ्यात नगराध्यक्ष पदाची माळ घालणार याची सर्वांनाच उत्कंठा लागून राहिली होती. शेवटी धुरळा उडाला. नगराध्यक्ष पदाचा गुलाल लागला तो तरुण तडफदार नेतृत्वाला, ज्याचं नाव होतं शिवशंकर पाटील. या नवनिर्वाचित नगराध्यक्षाने कमाल केली. लोकांना काय पाहिजे, त्यांच्या गरजा काय आहेत याची जाणीव असलेल्या शिवशंकरने लोकांच्या समस्या बरोबर हेरल्या. वेळ प्रसंगी धावून जाणारा हा नगराध्यक्ष शेगावच्या जनतेला आपलासा वाटू लागला. इथल्या लोकांना आता दिसत होता तो फक्त त्यांचा शिवशंकर. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेबांनी तर शिवशंकरला आमदार होणार का खासदार अशी ऑफरच देऊन टाकली. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या शिवशंकरला ही सुवर्ण संधी चालून आली होती. पण शिवशंकर पाटील हे वेगळं रसायन होतं. त्यांनी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेबांना सांगूनच टाकलं, राजकारण हा माझा मार्ग नाही, आणि त्यांनी निवडला तो सेवाभाव. शिवशंकर श्री गजानन चरणी लीन झाला. शिवशंकर भाऊंचे वडील श्री गजानन महाराज मंदिराचे सेवेकरी होते. वडिलांचा आदर्श समोर ठेवून 9 वर्षांचा छोटा शिवशंकर मंदिराच्या सेवेत रुजू झाला. मंदिर परिसरात फरशी बसवण्याचे काम सुरू होते. शिवशंकर या कामात गढून गेला. शाळेत जायच्या वयात शिवशंकर मंदिरात येऊन बसू लागला. त्याने जे काही शिक्षण घेतले ते मंदिरात सेवा देत असतानाच. शिक्षण नसलं तरी दूरदृष्टी असलेला हा मुलगा वयाच्या केवळ 18व्या वर्षी श्री गजानन महाराज संस्थानात सक्रिय कार्यरत झाला. अगदी कमी वयात श्री गजानन महाराज संस्थानाचे नियोजन करण्याची मोठी जबाबदारी शिवशंकर भाऊंवर आली. डोक्यावर गांधी टोपी, पांढरा शुभ्र सदरा, पांढरा धोतर आणि गळ्यात पांढरा रुमाल अशा साध्या वेशातील भाऊंनी कोट्यावधी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले. त्या काळात मंदिराचे वार्षिक उत्पन्न फक्त 45 लाखांच्या घरात होते आणि हाती घेतलेली कामे कोटींची होती. पण शिवशंकर भाऊंनी आणि सहकाऱ्यांनी व्यवस्थापन शास्त्रालाही अचंबित करेल असं स्वप्न पाहिलं आणि हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी दिवस रात्र मेहनत घेतली. हे स्वप्न होतं अर्थातच आनंद सागर नावाचं. जवळपास 350 एकर जागेत पसरलेला आनंद सागर हा प्रकल्प पूर्ण व्हायला कमीत कमी 15 वर्षे लागतील आणि 300 ते 500 कोटींचा खर्च येईल असा तज्ज्ञांचा अंदाज होता. या काळात संस्थानाकडे फक्त 30 लाख रुपये शिल्लक होते. पुढे या प्रकल्पासाठी श्री गजानन महाराज संस्थानाने बँकेकडून 15 कोटी रुपयांचं कर्ज घेतलं आणि केवळ 3 वर्षात 25 कोटी रुपये खर्च करून भारत देशातील 1 नंबरचा आध्यात्मिक आणि मनोरंजन केंद्र असा प्रकल्प उभा राहिला तो आनंद सागर. सारी तीर्थ बार बार, आनंद सागर एक बार. पुढे शिवशंकर भाऊंच्या आरोग्य, शिक्षण आणि आध्यात्मिक कार्याची भुरळ पडली ती मूळचे बुलढाण्याचे असलेल्या आणि जागतिक कीर्तीचे सिटी बँकेचे चेअरमन असलेल्या विक्रम पंडित यांना. पंडित यांनी 700 कोटी रुपये मंदिराला देऊ केले. पण शिवशंकर भाऊंनी आरोग्य योजनेचा आराखडा तयार करून फक्त 70 कोटी रुपये घेतले आणि 630 कोटी रुपये नम्रपणे परत केले. ही बातमी वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आणि विदर्भाच्या माळ रानापासून महाराष्ट्राच्या घराघरात एकच चर्चा रंगू लागली. एकच प्रश्न होता, आपल्या नियोजनबद्ध विकासाने आणि पारदर्शक कारभाराने शेगाव शहर आणि श्री गजानन महाराज संस्थानाला जगाच्या नकाशावर स्थान मिळवून देणारा कर्मयोगी कोण हा शिवशंकर भाऊ पाटील. साधं राहणीमान, निस्वार्थ सेवा आणि आदर्श व्यवस्थापन करणारा, गोरगरीब आदिवासी मुलांना अभियांत्रिकी शिक्षण देत मुख्य प्रवाहात आणणारा, प्रतिदिन येणाऱ्या श्री गजानन महाराजांच्या लाखो भक्तांचा महाप्रसाद, निवास आणि प्रवासाचे नियोजन करणारा, सरकारने दिलेला पद्मश्री आणि पद्मविभूषण पुरस्कार नम्रपणे नाकारणारा अवलिया, कर्मयोगी शिवशंकर भाऊ पाटील. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत.
प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येय वेडी माणसे या सदरात श्री गजानन महाराज संस्थान शेगावचे माजी व्यवस्थापकीय अध्यक्ष कैलासवासी शिवशंकर भाऊ पाटील यांच्याविषयी जाणून घेत आहोत. शिवशंकर भाऊंचा जन्म दिनांक 12 जानेवारी 1940 रोजी शेगाव येथे झाला. वडील सुखदेव गणेश पाटील हे श्री गजानन महाराजांचे सेवेकरी होते. साहजिकच छोटा शिवशंकर देखील महाराजांच्या मठात नित्य नियमाने जात असे. हळूहळू छोटा शिवशंकर मंदिराच्या विश्वस्त मंडळींसोबत काम करू लागला. श्री गजानन महाराजांनी 1910 साली संजीवन समाधी घेण्यापूर्वी संस्थानाच्या कामकाजासाठी आणि भक्तांसाठी काही शिस्तबद्ध नियम घालून दिले होते. महाराजांनी घालून दिलेल्या ह्या नियमानुसार संस्थान आजही कार्यरत आहे. 1962 साली भाऊंची विश्वस्त म्हणून नियुक्ती झाली आणि त्यानंतर 1969 ते 1990 पर्यंत सलग 20 वर्षे भाऊ अध्यक्ष होते आणि पुढे आयुष्य अखेरपर्यंत भाऊ व्यवस्थापकीय विश्वस्त म्हणून मंदिराचे काम पाहत राहिले. मंदिराचे विश्वस्त म्हणून काम करताना भाऊंनी स्वतःला काही सवयी लावून घेतल्या होत्या. ते मंदिरात येताना जेवणाचा डबा आणि पाण्याची बाटली सुद्धा घरून घेऊन येत असत आणि त्यामुळेच सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना सुद्धा भाऊंचा हेवा वाटत असे. मित्रांनो, भाऊंच्या बाबतीत वाचनात आलेला एक किस्सा तुम्हाला सांगतो. मंदिराच्या नियमानुसार दर शुक्रवारी सगळ्या दानपेट्या विश्वस्त आणि उपस्थित भक्तांसमोर उघडल्या जातात. दानपेटीत आलेलं सोनं, चांदी, 1500च्या नोटा वेगवेगळ्या केल्या जात असत. यावेळी एका बाजूला बसलेल्या भाऊंचं लक्ष मात्र 4 आणे, 8 आणे, 1 रुपया, 2 रुपये आणि 5 रुपयांची नाणी किती आली याकडे भाऊ लक्ष ठेवून असायचे. ही नाणी दिसली की भाऊ आनंदित व्हायचे आणि ते सहकाऱ्यांना सांगायचे, जोपर्यंत ही नाणी दानपेटीत दिसतील तोपर्यंत समजून जायचं की आपल्या सेवा कार्यावर गोरगरिबांचा विश्वास कायम आहे. संस्थानाच्या उभारणीसाठी भक्तांनी दिलेले 4 आणे 8 आणे भाऊंनी लाख मोलाचे मानून ते मार्गी लावले. शेगाव संस्थानचा आदर्शवत डोलारा उभा केला. संस्थानाला आलेली कोटींची देणगी शिवशंकर भाऊ ह्या साधूला विचलित करू शकली नाही. श्री गजानन महाराज संस्थान हे सोन्या चांदीच्या झगमगाटासाठी नाही तर इथल्या स्वच्छतेसाठी जगभरात ओळखले जाते. जे शेगाव संस्थानला जमले ते भारतात आज तगायत कुठल्याही मंदिराला जमले नाही, कारण शिवशंकर नावाचा योगी या संस्थानाकडे होता. भाऊंच्या व्यवस्थापन शास्त्राचा विदर्भ किंवा महाराष्ट्राला विसर पडला असेल किंवा याची कोणी दखल घेतली नसेल, पण अमेरिकेच्या हार्वर्ड युनिव्हर्सिटी या विद्यापीठात शेगाव संस्थानाच्या व्यवस्थापनाचा अभ्यास केला जातो आणि याचे श्रेय जाते ते एका अडाणी अशिक्षित अशा शिवशंकर भाऊंना. मित्रांनो, शेगाव संस्थानात हजारो सेवेकरी कुठलाही मोबदला न घेता सेवा द्यायला कित्येक महिने वेटिंगवर असतात. विविध उपक्रमात दिवसाला 17,000 सेवेकरी नम्रपणे इथे काम करत असतात. येणाऱ्या भक्तांना ते माऊली म्हणून हाक मारत असतात. म्हणजे हे सेवेकरी श्री गजानन महाराजांना आपल्यात पाहत असतात. हे संस्थान आध्यात्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य ह्या विषयावर अगदी गावखेड्यात कार्यरत आहे. अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी महाराजांची मंदिरे आहेत. वाहने पार्किंगसाठी सुमारे 4 एकर भागात उभारलेला हायटेक ऑटोमेटेड स्वयंचलित असा भारत देशातील पहिला वाहनतळ शेगावात आहे. 5 स्टार हॉटेलला लाजवतील असे गोरगरीब भक्तांसाठी उभारलेले भक्त निवास, वारकरी भवन आणि शेकडो एकरात पसरलेला आनंद सागर, ह्या सर्व गोष्टी श्री गजानन महाराजांचा शेगाव भूमीवर असलेला आशीर्वाद, शिवशंकर भाऊ आणि त्यांच्या सहकार्यांनी केलेल्या निस्सीम सेवेची जाणीव करून देतात. शिवशंकर भाऊंनी केलेले कार्य अजरामर आहे. या कर्मयोगाने दिनांक 4 ऑगस्ट 1921 रोजी वयाच्या 81व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. एक वादळ गजानन चरणी लीन झालं. मित्रांनो, प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून शिवशंकर भाऊ या कर्मयोगाला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. जय गजानन.